रामकृष्ण हरी. आषाढी वारीच्या निमित्ताने सर्व संतांच्या पालख्या पंढरपुरात दाखल झाल्या आहेत. श्री विठ्ठलामुळे पंढरपूरला दक्षिण काशी म्हटले जाते आणि विठ्ठलाच्या दर्शनासाठी संपूर्ण महाराष्ट्रातूनच नव्हे तर भारतातून अनेक भाविक पंढरपुरात दाखल झाले आहेत. परंतु श्री विठ्ठल आहेत तरी कोण आणि विठ्ठल पंढरपुरातच कसे आले असा प्रश्न कधी तुम्हाला पडलाय का? आषाढी एकादशीचे काय महत्त्व आहे? चला जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून. द्वापर युगामध्ये मुचकुंद नावाचा एक पराक्रमी राजा होता. त्यावेळी झालेल्या दैवदैत्यांच्या युद्धामध्ये मुचकुंद राजाने देवांना विजय प्राप्त करून दिला होता. त्यामुळे देवांनी प्रसन्न होऊन राजाला वर मागण्यास सांगितले. तेव्हा राजा म्हणाला, मी खूप थकलो आहे आणि मला निद्रेची अत्यंत गरज आहे. जो कोणी माझी निद्रा भंग करेल तो माझ्या दृष्टिक्षेपाने भस्म व्हावा. त्यानंतर देवांनी तथास्तु म्हटल्यानंतर राजा एका गुहेत निद्रिस्त झाला. त्याच काळात कालयुवन नावाच्या राक्षसासोबत भगवान श्रीकृष्णाचे युद्ध चालू होते. तो राक्षस शस्त्र किंवा अस्त्राने मरणारा नव्हता, म्हणून श्रीकृष्णाने युक्तीने राक्षसाला त्या गुहेत आणले जिथे राजा निद्राधीन झाला होता. झोपलेल्या राजाच्या अंगावर श्रीकृष्णाने आपला शेला टाकला आणि ते अंधारात निघून गेले. राक्षसाने तो शेला पाहिल्यावर त्याने तिथे श्रीकृष्ण समजून राजावर प्रहार केला. त्यामुळे राजाची निद्राभंग झाली आणि राजाच्या क्रोधित नजरेने राक्षस जळून भस्म झाला. त्यानंतर भगवान श्रीकृष्णांनी राजाला दर्शन दिले. राजाने कायम असेच दर्शन करण्याची आणि सेवा करण्याची इच्छा व्यक्त केली. भगवान श्रीकृष्णांनी पुढच्या जन्मी तुझ्या इच्छा पूर्ण करेल असे वचन दिले. नंतर कलियुगात मुचकुंद राजा भक्त पुंडलिकाच्या रूपात जन्माला आले. ते दिंडीर वनात म्हणजेच पंढरपूर जवळील चंद्रभागेतीरी वास्तव्य करून राहिले. पुंडलिक माता पित्याचा द्रोह करत असे. पत्नीच्या हट्टामुळे ते एकदा काशी यात्रेसाठी निघाले. रस्त्यात कुकुट मुलीच्या आश्रमात राहिले. कुकुट मुलींना माता पित्याची सेवा केल्यामुळे सामर्थ्य प्राप्त झाले होते. तेथे गंगा, यमुना, सरस्वती या नद्या रोज त्यांची सेवा करत असे. पुंडलिक तेथे आले असता नद्यांनी देवी रूपात येऊन त्यांना उपदेश केला. त्यानंतर पुंडलिक माता पित्याच्या सेवेसाठी पुन्हा पंढरीत आला आणि भक्तिभावाने माता पित्याची सेवा करू लागला. द्वारकेमध्ये श्रीकृष्ण आणि राधाला बोलताना बघून रुक्मिणी देवी रुसून दिंडीरवनात म्हणजेच पंढरीत येऊन तपश्चर्या करू लागल्या. मुचकुंद राजाला दिलेल्या वचनासाठी भगवान श्रीकृष्ण रुक्मिणी देवीची समजूत काढण्याच्या बहाण्याने पंढरपुरात आले. पुंडलिकाची मातृपितृ सेवा पाहून भगवंत संतुष्ट झाले आणि ते पुंडलिकाच्या भेटीसाठी लोहदंड तीर्थाजवळ आले. पुंडलिक माता पित्याच्या सेवेत मग्न असताना भगवंतांनी त्याला समुपदर्शन दिले. पुंडलिक माता पित्याच्या सेवेत मग्न असल्यामुळे त्याने देवाला विटेवरच उभे राहून प्रतीक्षा करण्याची विनंती केली. भगवंतांनी त्याची विनंती मान्य केली. भगवान श्रीकृष्ण विठ्ठल रूपात कटेवर हात ठेवून भक्तासाठी युगे 28 अजूनही उभे आहेत अशी सर्व भक्तांची धारणा आहे. भक्तराज पुंडलिक यांना महावैष्णव म्हणून ओळखले जाते आणि आजही पंढरपुरात विठ्ठलाचे दर्शन घेण्याआधी पुंडलिकाचे दर्शन घेण्याची मान्यता आहे. त्याचप्रमाणे हिंदू धर्मामध्ये आषाढी एकादशीला अत्यंत महत्त्व आहे. आषाढ महिन्यात 2 एकादशी येतात, आषाढ शुद्ध एकादशी आणि आषाढ वैद्य एकादशी. त्यातील आषाढ शुद्ध एकादशीला अत्यंत महत्त्वाची मानली जाते. या एकादशीला अनेक जण पंढरपूरची वारी करतात. आषाढी एकादशी निमित्त उपवास करण्याचे देखील महत्त्व सांगितले जाते. एकदा कुंभ राक्षसाचा पुत्र मृदुमान्य याने भगवान शंकराची घोर तपश्चर्या केली. महादेव प्रसन्न झाले आणि त्यांनी त्याला अमरत्वाचा वर दिला. देव, दैत्य, मानव यांच्यापासून तुला मृत्यू नाही, परंतु एका स्त्रीच्या हातून तुला मृत्यू मिळू शकतो असा वर दिला. राक्षसाला वर मिळाल्यानंतर त्याने सर्वत्र विध्वंस चालू केला. त्याने देवांवर आक्रमण केले. त्यानंतर सर्व देव चित्रकूट पर्वतावरील गुहेत लपून बसले. त्या दिवशी आषाढी एकादशी होती आणि त्यांनी काही खाल्लं नसल्याने सर्व देवांना आषाढी एकादशीचा उपवास घडला आणि पर्जन्य म्हणजेच पावसाच्या धारेत स्नानसुद्धा घडलं. त्यावेळी अचानक त्यांच्या एकवटलेल्या श्वासांपासून एक स्त्रीरूपी शक्ती निर्माण झाली आणि या शक्तीने त्या राक्षसाला ठार केलं. ही शक्ती म्हणजेच एकादशी देवता आणि म्हणूनच एकादशी व्रतामध्ये सर्व देवतांचं तेज एकवटलेलं असतं असं म्हटलं जातं. म्हणूनच या दिवसाला म्हणजेच आषाढी एकादशीला अत्यंत महत्त्व आहे.